किनवट विधानसभा मतदारसंघातील पुढचा आमदार हा भाजपा शिवसेना रिपाई महायुतीचाच राहील असा ठाम विश्वास नवनियुक्त खासदार हेमंत पाटील यांनी माहूर येथे व्यक्त केला। हिंगोली लोकसभा मतदारसंघातून 3.25 लाखांची आघाडी घेऊन विजयी झाल्याबद्दल आणि किनवट विधानसभा मतदारसंघामध्ये 43,855 मतांची आघाडी दिल्याबद्दल आयोजित केलेल्या कृतज्ञता व आभार प्रदर्शन निमित्त माहूर दौऱ्यावर आले असताना जगदंबा धर्मशाळेमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। या सोहळ्याला परमपूजनीय श्याम भारती, शिवसेनेचे जिल्हानेते दत्ता कोकाटे, उमेश मुंडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे, शिवसेना किनवट विधानसभा शिवसेना सचिन नाईक, भाजपा नेते धरमसिंग राठोड, प्रफुल्ल राठोड, ॲडव्होकेट रमण जायभाये, सुमित राठोड, सौ संध्या राठोड, भाजपा माहूर तालुकाध्यक्ष देवकुमार पाटील, शिवसेना तालुका प्रमुख सुदर्शन नाईक, अनिल रुनवान यांची प्रमुख उपस्थिती होती। याच सोहळ्यामध्ये अलिबाग येथील नृत्य स्पर्धेमध्ये प्रथम आल्याबद्दल कुमारी अवनी जयस्वाल हिचा सत्कार करण्यात आला, तर सुदर्शन नाईक, आशिष चारभाई, शक्ती ठाकूर, पवन शर्मा यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला। यावेळी परमपूजनीय श्याम भारती, ज्योतिबा खराटे, सुदर्शन नाईक, संध्या राठोड, धरमसिंग राठोड, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष ज्योतिराम राठोड, भीमराव पुनवटकर, सुमित राठोड, नंदू संतान आदींनी व्यक्त केलेल्या आपल्या विचारांमध्ये आमदार प्रदीप नाईक यांच्या राज्यकारभारावरती जोरदार टीका करण्यात आली। रसाळी स्नेहभोजनाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। यावेळी माहूर तालुक्यातील शेकडो युवकांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विनोद कांबळे, प्रास्ताविक जितू चोले, तर आभार प्रदर्शन शिवसेना शहर प्रमुख निर्धारी जाधव यांनी केले। यावेळी पंचायत समिती सदस्य उमेश चव्हाण, दीपक कन्नलवार, अंबादास राजूरकर, विलास पाटील, विजय आमले, राजकुमार राठोड आदींसह शिवसेना, भाजपा, रिपाई, रासपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। माहूर येथून VCN करिता संजय घोगरे व राजू दराडे यांचा हा वृत्तांत।